केलेला तर काल आपण विषय वर्णनापर्यंत येऊन पोचलो. विषय वर्णनामध्ये असा विषय झाला की जीव ब्रह्माचं ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. एखाद्या विषयाचं प्रतिपादन करत असताना प्रमाणाचीही गरज लागते आणि युक्तीची पण गरज लागते. ह्या दोन गोष्टी जर असतील तर तो विषय सिद्ध व्हायला काही हरकत नाही. एकतर युक्ती म्हणजे बुद्धिवाद, म्हणजे आपण स्वतः दिलेला तर्क. एखाद्या विषयाची सिद्धी करण्याकरता आपण जो तर्क देतो तो तर्कही असावा आणि त्याचबरोबर त्या तर्काला शास्त्रातलं प्रमाणही असावं. म्हणजे वेदामध्ये असं कुठं सांगितलं आहे काय, किंवा ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात काय, तुकाराम महाराज असंच सांगतात का तुमच्यासारखं आहे. हां, जर त्यांचं प्रमाण आपल्याला मिळालं, त्यांचाही जर आधार मिळाला तर मग ती गोष्ट प्रमाणाने सिद्ध झाली आणि युक्तीही त्याला मिळाली, युक्तीनंही सिद्ध झाली. मग ती गोष्ट खरी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा प्रकारे जीव ब्रह्म दोन्ही एक आहेत हे प्रमाणानेही सिद्ध असावं आणि युक्तीनेही सिद्ध असावं. प्रमाणाने सिद्ध असणं म्हणजे वेदातलं प्रमाण मिळावं, शास्त्रातलं प्रमाण मिळावं. जीवो ब्रह्मैव नापरहा, जीव हा ब्रह्मरूपच आहे, न अपरहा, दुसरा नाही, वेगळा नाही. किंवा भगवान गीतेमध्ये सांगतात की ममैव अंशो जीवलोके, या लोकामध्ये जीव हा माझाच अंश आहे असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे प्रमाण मिळालं आपल्याला. आणि त्याच्यानंतर युक्ती आपण सांगायला लागलो. तर युक्ती सांगत असताना सुद्धा परब्रह्म परमात्मा जर सर्व जगामध्ये व्यापक आहे तर तो माझ्या जीवामध्ये सुद्धा त्याचाच अंश आहे, तो त्या जीवातही व्याप्त आहेच. म्हणजे तो परब्रह्म परमात्मा आणि हा जीव दोन्ही वेगळे वेगळे नाहीत. जर समजा संपूर्ण सागरामध्ये पाणी भरलेलं आहे तर त्या सागरामध्येच एक तरंग आहे, त्या तरंगामध्ये पाणी आहेच की, ह्याला म्हणायचं युक्ती. अशा प्रकारच्या युक्तीने मग तरंग आणि सागर दोन्ही याला काही हरकत आहे का, काही अडचण नाही. सागरातल्या पाण्यामध्ये जे तत्त्व आहेत तेच तत्त्व त्या तरंगातल्या पाण्यातसुद्धा आहेत. सागरामध्ये जेवढ्या प्रमाणात मीठ आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये एका तरंगातही मीठ आहे. मग तरंग आणि सागर हे दोन भिन्न भिन्न जरी वेगळे वेगळे दिसत असले, तरंग छोटासा दिसायला आहे, सागर खूप मोठा दिसतो, हे दोन्ही जरी वेगळे वेगळे दिसत असले तरी पण दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळेपणा नाही. हे जसं युक्तीनं सिद्ध होतं तसं जीव हा त्याच परमात्मरूपी सागरावर आलेला तरंग आहे. पाठीमागं त्या ओव्या आपण बघत असताना असं पाहिलं आहे की माझे स्वरूप सागरावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. माझं स्वरूप कसं आहे, अखंड सागराप्रमाणे आहे, चैतन्य सागरा परब्रह्म सागराप्रमाणे. आणि त्याच सागरावर आलेले हे तरंग आहेत. जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. ब्रह्मदेव मोठा तरंग आहे, विष्णू त्याच्याहून मोठा तरंग आहे, महेश महादेव त्याच्यापेक्षा अजून मोठा आहे. असे एकापेक्षा एक मोठे तरंग आहेत. तसेच छोटे छोटे बी आहेत आपल्यासारखे. पण त्या मोठ्या तरंगातही समुद्राचंच पाणी आहे आणि छोट्या छोट्या तरंगातही सागराचंच पाणी आहे. तर अशा प्रकारे ही युक्तीनंही सिद्ध होतं आहे आणि प्रमाणानेही सिद्ध होतं आहे. म्हणून जीव हा ब्रह्मरूपच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या युक्ती या ग्रंथामध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. अनेक संतांचे प्रमाणं, वेदातले प्रमाणं, पुराणातले प्रमाणं, हे सगळ्याच्या सगळ्या प्रमाणाच्या द्वारा जीव हा ब्रह्मरूप कसा आहे हे सिद्ध करून दाखवणे हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. अशा प्रकारचा
इथपर्यंत आपण आलो. आता पुढे बघू आपण. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं वेदाच्या विरुद्ध आहे. कारण जीव ब्रह्मापेक्षा भिन्न आहे असं वेदात सांगितलेलं नाही. तर वेदामध्ये सांगितलेलं आहे की जीव हा ब्रह्मरूपच आहे. आणि जर तुम्ही जीवाला ब्रह्मापासून वेगळं आहे म्हणून सांगत असाल तर ते तुमचं बोलणं वेदाच्या विरुद्ध आहे, म्हणजे प्रमाणबाह्य तुमचं बोलणं आहे. तुकाराम महाराजही म्हणतात, तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा, मी वासुदेव तत्वता, जगनोहे अवघा जनार्दन. असे कितीतरी प्रमाण आपल्याला मिळतात. कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याच जीवाचा मत्सर आपल्याकडून होऊ नये, कारण सर्व जीव मात्रामध्ये तोच ईश्वर राहतो. आणि ह्या सर्वेश्वराचं पूजन जर तुम्हाला करावं वाटत असेल तर कोण्याही जीवाचा द्वेष मत्सर आपल्याकडून होऊ नये. हीच त्या सर्वेश्वर असलेल्या परब्रह्माची काय आहे, पूजा आहे. म्हणजे याही ठिकाणी जीव आणि ईश्वर काय म्हणले, एकच म्हटल्यासारखं झालं. जर तुम्ही एखाद्या जीवाचा द्वेष केला तर तो द्वेष कोणाचा झाला, ईश्वराचा झाला. जसा आपल्या एखाद्या शरीरावरचा एक केस जरी असा धरून ताणला तरी तो त्रास होतोच की नाही, कोणाला होतो, जीवाला होतो. एखाद्यानं पायावर धोंडा घातला तरी त्रास होतोच, आणि नुसता केस धरून ओढला तरी त्रास होतोच. आणि हे दोन्ही त्रास कोणाला होतात, जीवालाच होतात. त्याप्रमाणे या जगातले सगळे जीव मात्र प्राणी मात्र हे भगवंताचेच छोटे छोटे अंश आहेत. आणि मग या कुठल्याही अंशाला जरी त्रास दिला तरी तो त्रास कोणाला झाला, त्या ईश्वराला त्रास दिल्यासारखा झाला. विश्वी विश्वंभर, हा विश्वी विश्वंभर, बोले वेदांताचे सार. संपूर्ण विश्वामध्ये विश्वंभर जर आहे तर मग कोण्याही जीवाचा त्रास देणं म्हणजेच ईश्वराला त्रास देणं. आणि ईश्वराची, त्या सर्वेश्वराची जर पूजा वाटत असेल तर कोण्याही जीवाचा द्वेष मत्सर करायचा नाही, कोण्याही जीवाला त्रास द्यायचा नाही, असं हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ जीव आणि ईश्वर दोन वेगळे वेगळे सांगितले काय, नाही सांगितले. आणि म्हणून जीव हा ब्रह्माहून भिन्न आहे असं प्रतिपादन करणं म्हणजे वेदाच्या विरुद्ध आहे, संत मताच्या विरुद्ध आहे, शास्त्रमताच्या विरुद्ध आहे, पुराणाच्या मताच्या विरुद्ध आहे. सगळे ग्रंथ याच्या विरोधात आहेत. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे, समजलं. आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही. आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय करणे हा मुमुक्षुला हितकारक नाही. कारण भेद निश्चय केल्यामुळे हित आत्तापर्यंत कोण्याही मुमुक्षूचं झालेलं नाही. कारण आज तुमच्या आमच्यामध्ये त्या देवातून आपल्यामध्ये काय आहे, भेदच आहे की. पण भेद असूनसुद्धा आपलं कल्याण झालं काय, नाही. मोक्ष मिळाला काय आपल्याला, नाही मिळाला. म्हणून भेद आम्हाला सिद्धच आहे, तयारच आहे, तरी पण त्या भेदापासून आमचा काही फायदा झालेला नाही. म्हणून भेद निश्चय करणे हे मुमुक्षुला हितावह नाही. आणि जीवब्रह्माचा भेदनिश्चय मुमुक्षूस हितावह नाही. जीवब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. जीवब्रह्माच्या ठिकाणी भेदनिश्चय कसा आहे, माणसाच्या ठिकाणी स्वाभाविकच आहे. कोणाला जर म्हटलं तू देव आहेस ते काय म्हणेल, येडं लागले काय, मी देव कसा असेल म्हणते. आपल्याला थट्टा करील, ते आपली वेड्यात काढील, आपल्याला मूर्ख आहेस की काय, मला कसं काय देव म्हणाला असतो. उगच म्हणा सकाळी सकाळी उठल्याबरोबर त्याच्या घराला जा, तुम्ही देव हाव म्हणून त्याच्या पाया पडा. ती काय म्हणे, ए सरक बाजूला, बाजूला, मी कसला देव आलो. असंच झाली गंमत. शंकराचार्य एका राजाच्या दरबारात गेले आणि त्याच ठिकाणी एक भेद प्रतिपादन करणाराही दुसऱ्या मताचा एक विद्वान त्या ठिकाणी आला. आणि तोही अट्टहास करू करू देवाहून जीव कसा भिन्न आहे हे सांगू लागला. प्रमाणं वगैरे युक्त्या आहे ते. आणि मग शंकराचार्य म्हणू लागले, बाबा भेद बरोबर नाही, अभेद बरोबर आहे. आणि तो प्रतिवादी काय म्हणू लागला, भेदच बरोबर आहे.
त्यावेळेस मग गंमत अशी झाली की राजाची दाढी करायला, श्मश्रू करायला एक वारीक त्या ठिकाणी आला. आणि त्या वारकाला पाहिल्याबरोबर हे शंकराचार्य, संन्यासी महात्मा, विद्वान व्यक्ती, हे उठले आणि त्या वारकाचेच पाय धरले. ते वारीक म्हणला, महाराज महाराज मजे कसे पाय धरता तुम्ही? अहो मजा काय पाया पडता तुम्ही? कशा काय म्हणून पाया पडता? अरे म्हणले, तू ब्रह्मास म्हणले. अरे तू देव आहेस भल्या माणसा, तू साक्षात परब्रह्म परमात्मा, आणि म्हणून मी तुझ्या पाया पडतो. ते मला, ओ महाराज ते बर्मन फिर्म मला माहिती नाही, ते मी कसा ब्रह्म, काय ब्रह्म आहे काय नाही हे मला कल्पनासुद्धा नाही त्या गोष्टीची. आणि तुम्ही मला ब्रह्म म्हणता, तुम्ही मला देव म्हणता. नाही नाही, मी त्या देवाकडं कधी जातही नाही, मला वेळही मिळत नाही, त्या देवाचं तोंड बघायला मी कधी गेलो नाही, आणि मला तुम्ही देव कसं काय म्हणता? त्या देवाबद्दलचं मला काहीच माहिती नाही. त्यावेळेस शंकराचार्य म्हणले, बाबा तू किती शास्त्र शिकलास? ते म्हणला, शास्त्र शास्त्र म्हणता नाही गेले का? मला कसले शास्त्र आले? म्हणले काही लिहिता वाचता तरी? हो महाराज म्हणले, कसलं लिहिणं वाचणं, कधी त्या लिहिण्या वाचण्याचं पुस्तकाचं तोंड बघायला मिळालं नाही. मग म्हणले, तू कुठलंच पुस्तक वाचला नाहीस आतापर्यंत? म्हणले ना, वाचताच आहे ना मला. बरं, मग तर शास्त्र तू ऐकला नसशीलच, वाचला नसशीलच. नाही नाही म्हणले, ते शास्त्र कशाला म्हणतात काय नाही मला माहितीच नाही. किती शास्त्रात हे तरी माहीत आहे का तुला? नाही वा म्हणलं, आपल्याला ते काही माहिती नाही. बरं, वेद किती हत्ते तरी माहीत आहे? म्हणले, वेदही मला माहिती नाही कशाला म्हणतात ते. बरं, पुराण किती हत्ते? मग शेवटी शंकराचार्यानं त्याला विचारलं, बाबा तुला एकही पुराण येईना, एकही शास्त्र माहिती नाही, एकही वेद माहिती नाही, तरी पण तुला काय वाटतंय, मी देव आहे असं वाटतंय की मी देव नाही असं वाटतंय? ते म्हणलं, देव नाहीच मी. म्हणला, देव असायचा काय प्रश्न आहे? देव आहे असं कसं काय वाटेल? म्हणला, मी देव नाहीच. म्हणले, हा जे तुझा निश्चय एवढा बळकट आहे, हे कोणतंच शास्त्र न वाचता तुला निश्चय झाला? ते म्हणले, हो हे स्वाभाविक आहे, सहज सिद्ध आहे. आपण कसं काय देव होऊ शकतो? कोणालाही कळते म्हणले, हे ह्याला शास्त्र वाचायची काय गरज आहे? आणि त्यावेळेस मग शंकराचार्यांनी त्या प्रतिवाद्याकडे तोंड करून त्याला विचारलं, बाबा रे तू किती शास्त्र शिकलास? ते म्हणला, 6 शास्त्र मला माहिती आहेत. बरं, वेद? म्हणले, वेदही मला अवगत आहे. बरं, महाभारत वाचलंय? म्हणले, महाभारत तर मला मुखोद्गत आहे. पुराणं? म्हणले, 18चे 18. आत्तापर्यंत सगळं आयुष्य हे ग्रंथ वाचण्यामध्येच घातले मी. म्हणले, बाबा तू एवढे शास्त्र शिकून, ग्रंथ शिकून तू निश्चय काय केला? मी देव नाही. आणि यानं कुठलाच ग्रंथ शिकला नाही, कुठलाच काही शास्त्र माहिती नाही, तरी याचा निश्चय काय आहे? मी देव नाही. मग तुझ्यात आणि याच्यात काय फरक? तुझ्यात आणि याच्यामध्ये अंतर काय? ते म्हणला, महाराज खरीच गोष्ट आहे किंवा म्हणला तुमची, खरंच म्हणला ह्याच्यात आणि माझ्यामध्ये काहीच अंतर नाही. ह्यानं काहीच शिकलं नाही, अभ्यास केला नाही, तरी पण त्याला वाटाले मी देव नाही. आणि मी एवढं सगळे ग्रंथाचा अभ्यास करून सुद्धा मला काय वाटाले? मी देव नाही. म्हणजे अरे ते गेले की शास्त्राचा अभ्यासाने येते पाण्यात. आणि त्यावेळेस मग त्याचे डोळे खटखट उघडले आणि शंकराचार्याचे पाय धरले त्याने. म्हणजे महाराज ते देव आणि जीव दोन्ही एक कसे ते मला सांगा कृपा करून. तर थोडक्यात अशा प्रकारे मला काय सांगायचं आहे की जीव ब्रह्मामध्ये भेद निश्चय हा जीवाच्या ठिकाणी कसा आहे? स्वाभाविक आहे. ते निर्माण करण्याची गरज नाही. मग अस्वाभाविक काय आहे? तर जीव हा ब्रह्मरूप आहे हा निश्चय अस्वाभाविक आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला हा निश्चय कधी झालेला नाही आणि उगच्या उग कोणालाही अशा प्रकारचा निश्चय होत नाही. त्याच्यासाठी ग्रंथाचं अध्ययन करावं लागतं, त्याच्यासाठी अशा अनुभवी संतांच्याकडे जावं लागतं, त्यांचे शब्द ऐकावे लागतात, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि हळूहळू तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोवी उगवणी. हळूहळू ह्या गोष्टी घडत असतात. का एकाएकी घडते सगळं? नाही घडत.
तर म्हणून जीवाचे ठिकाणी मी ब्रह्म नाही अशा प्रकारचा भेदनिश्चय कसा आहे? स्वाभाविक आहे. परंतु त्या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. पण एवढ्या सगळ्या लोकांना भेदनिश्चय मनामध्ये आहे म्हणून मोक्ष मिळाला का त्या भेदापासून? कोणालाच आत्तापर्यंत मोक्ष मिळालेला नाही. आणि दुसरी गोष्ट, मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षित नाही. आणि ह्या मुमुक्षूला, या साधकाला मरणोत्तर मोक्ष मिळावा अशी कल्पना अपेक्षित नाही. त्याला तर याच जन्मात मोक्ष पाहिजे आहे, आत्ता मोक्ष पाहिजे आहे. येची देही येची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. या हातात द्या आणि या हातात घ्या असं नगदी. तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाय. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस जारी खेळी मिळी. असे कितीतरी प्रमाण आपल्याला बघायला मिळतात की आत्ता मोक्ष, या जन्मात मोक्ष. नाव घेतलं की हातात लगेच मोक्ष. बस, मुखी नाम अतिमोक्ष. असा मोक्ष आम्हाला पाहिजे आहे. मेल्याच्या नंतरचा मोक्ष आम्हाला नको आहे. या मुमुक्षूला, या साधकाला मरणोत्तर मोक्ष. बरेचसे लोक म्हणतात मेल्याच्या नंतर स्वर्ग मिळतो, तोच मोक्ष आहे. कित्येक लोक म्हणतात मेल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होते. कोणी लोक म्हणतात कैलास मिळतो. पण तो मरणोत्तर मोक्ष आम्हाला नकोच आहे. आम्हाला आत्ता मोक्ष पाहिजे आहे, या जन्मात मोक्ष पाहिजे आहे. जोपर्यंत मरण येत नाही, या देहामध्ये आम्ही आहोत, तोपर्यंत आम्हाला मोक्ष भोगायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला. असं असेल तर आम्हाला सांगा, नाही तर आमच्या नादी लागू नका. ते मेल्याच्या नंतरचा मोक्ष आम्हाला माहिती नाही, ती आम्हाला सांगूही नका. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षित नाही. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत. म्हणून मरणोत्तर मोक्ष प्रतिपादन करणारे जे ग्रंथ आहेत ते निष्फलात आमच्यासाठी. मुमुक्षू करता, परमार्थ साधकाकरता मरणोत्तर मोक्ष सांगणारे जे ग्रंथ आहेत, मोक्ष मेल्यापाठी हम्मासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. मेल्याच्या नंतर आम्हाला मोक्ष म्हणती आहे असं म्हणतील तर तुकाराम महाराज म्हणतात की ते अतिमूर्ख लोक आहात. अरे मोक्ष म्हणजे आत्ताच असते. जेवण आत्ता करायचं आणि भूक काय उद्या निवारण होणार आहे काय? जेवण आत्ता केलं आहे तर मग भूक कधी निवारण होईल? आत्ताच निवारण होईल. एक घास अन्न खा, एका घासापुरती भूक तुमची निवारण झालेली आहे. 2 घास करा, 2 घासापुरती भूक निवारण झालेली आहे. ज्या क्षणी पोटामध्ये घास गेला त्याच क्षणी त्या घासा एवढी तृप्ती आपल्याला प्राप्त होते. त्याप्रमाणे ज्या क्षणी हा बल्ब लावला आहे त्याच क्षणी त्या ठिकाणचा अंधार नाहीसा होऊन जातो. काही वेळ लागत नाही त्याला. समजा एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या त्या लादणीमध्ये खूप दिवसापासून अंधारच अंधार आहे. शेकडो वर्षापासून ती लादणी कोण उघडलीच नाही. घराच्या खालचा तळमजला पूर्वीच्या काळातला. आणि मग कोणाला तरी असं वाटलं की 100-50 वर्षाच्या नंतर की या तळघरात काय आहे ते तर बघावं आपण. हे कवाडच कोण उघडलं नाही. मग ते मशीन आणून ते जाम झालेले सगळे कवाडं बिवाडं काय जे होते, साखळ्या कोंडे कट करून ते कवाडं एकदाचे उघडले. आणि त्या कवाड उघडल्याच्या नंतर मग त्या घरामध्ये एक वायरची, पिनची व्यवस्था केली. बोर्डमध्ये त्या प्लगमध्ये पिन लावली आणि पिन लावून मध्ये त्या खोलीमध्ये नेऊन, त्या दालनामध्ये नेऊन बल्बही लावलेला आहे, असा समोर अडकवलेला आहे. आणि मग तो घरमालक म्हणायला लागला की म्हणला, हो 200 वर्षापासूनचा अंधार आहे म्हणला या खोलीत, आणि तुम्ही आत्ता येऊन बल्ब लावता, आत्ताच्या आत्ता कसा काय अंधार निवारण होईल? हे 200 वर्षापूर्वीचा अंधार निवारण व्हायचा झाला तर निदान 100 वर्ष तर लागल उजेड व्हायला त्या खोलीत. लागते का असं? नाही.
ज्या क्षणी तुम्ही ते बटन दाबाल त्याच क्षणी बल्ब झळाल्याबरोबर पेटल्याबरोबर त्या खोलीतला अंधार काय होऊन जातो, नाहीसा होऊन जातो. तर अशा प्रकारे तसंच ही परमार्थ साधना आपण करतो आहोत, हे जे ज्ञान आपण मिळवतो आहोत, मिळविण्याचा प्रयत्न करतो आहोत, हे ज्ञान असं आहे की ज्या क्षणी हे ज्ञान प्राप्त झालं त्याच क्षणी अज्ञानाची निवृत्ती आणि त्याच क्षणी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. आणि मी ब्रह्म आहे असं माणसाला बोध झाला रे झाला की त्याच क्षणी त्याला काय मिळतो, मोक्ष मिळतो. त्याला दुसऱ्या वेगळ्या क्षणाची वाट बघायची गरज नाही. अशा प्रकारचा नगदीचा मोक्ष आम्हाला पाहिजे आहे. मेल्यावरी मोक्ष, हां, संसार संबंध, मेल्यावरी मोक्ष, संसार संबंध, संसार संबंध, अरालियाबद्ध ठेवा. मेल्याच्यानंतर मोक्ष, तोपर्यंत मग हे संसाराचा संबंध, म्हणजे असं लालची लावून आम्हाला ठेवू नका असं काही आहे की नाही. आम्हाला आत्ता मोक्ष पाहिजे आहे, आम्हाला आत्ताच्या आत्ता या संसारातून मुक्ती पाहिजे आहे. म्हणून मृत्यूनंतर मोक्षाची कल्पना मुमुक्षूला अपेक्षित नाही. आणि म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथसुद्धा आमच्याकरता काय आहेत, निष्फल आहे. ते ग्रंथसुद्धा आम्ही वाचणार नाही की जे मेल्याच्यानंतर मोक्ष सांगतात. ते ग्रंथ आम्ही वाचायला तयार नाही, तितका आम्हाला वेळच नाही. आणि या ग्रंथात मुमुक्षूला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. आणि हा जो ग्रंथ आहे विचारसागर नावाचा, या ग्रंथामध्ये याच जन्मात मुमुक्षूला मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केलेली आहे. म्हणजे हे ज्ञान प्राप्त झाल्याच्यानंतर मुमुक्षूला मोक्ष कधी मिळणार आहे, याच जन्मात मिळणार आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. म्हणून जीव हा ब्रह्माशी एकरूपता कशाने होईल जीवाला, त्या विषयाचं प्रतिपादन करण्यासाठीच हा ग्रंथ प्रवृत्त झालेला आहे. आणि म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. आतापर्यंत आपण अधिकारी समजून घेतला. अनुबंधामधला हे दुसरं चॅप्टर आहे विषय, अधिकारी, विषय आणि प्रयोजन. तर विषयसुद्धा आपण या ग्रंथाचा समजून घेतला. अधिकारी कोण आहे, तर ज्याच्या अंतःकरणातले मल विक्षेप 2 दोष निवारण झालेले आहेत आणि विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुता हे 4 साधनं ज्याच्याजवळ तयार आहेत, अशा प्रकारचा जो कोणी असेल तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि या ग्रंथाचा विषय काय आहे, तर जीवाला ब्रह्मरूपतेची सिद्धी प्रमाणाने व युक्तीने करून देणे हा या ग्रंथाचा काय झाला, विषय झाला. आता तिसरा क्रमांक आहे प्रयोजन. काय या ग्रंथाचं प्रयोजन काय, म्हणजे हा ग्रंथ तुमचा जर आम्ही वाचला किंवा हा ग्रंथ जर आम्ही समजून घेतला तर या ग्रंथाचं फळ काय मिळेल, तर त्या प्रयोजनाचं वर्णन या ठिकाणी करतात. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्ममरणादी दुःखास कारण आहे. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंदरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे हे या ग्रंथाचे परमप्रयोजन म्हणजे फळ आहे. आता या ठिकाणी 2 गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेची गोष्ट आहे. माणसाला 2 गोष्टीची अपेक्षा असते. कोणत्या, एक तर दुःखाचं निवारण व्हावं आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. अशा ह्या 2च अपेक्षा माणसाच्या सगळ्यात शेवटच्या अपेक्षा. याच्यानंतर दुसरी कुठलीच अपेक्षा माणसाला निर्माण होत नाही.
एकदा सुख प्राप्त झालं की त्याच्यानंतर पुढे काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. दुःखाची निवृत्ती झाली की पुन्हा काही निवारण करण्याची इच्छा राहत नाही. ज्या गोष्टी आपल्याला निवारण व्हाव्यात असं वाटतंय ते का वाटतंय? त्याचं एकच कारण आहे की त्या वस्तूमुळे आपल्याला दुःख व्हायला. आणि दुःख होणाऱ्या सर्व वस्तू जर अशा प्रकारच्या निवारण झाल्या तर मग आता कोणाच्या तरी निवृत्तीची इच्छा शिल्लक राहील काय? राहणार नाही. माणसं रोगाचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात. का? तर त्या रोगामुळे माणसाला काय होतो? त्रास होतो, दुःख होतं आहे. आणि म्हणून दुःख देणाऱ्या गोष्टीचं निवारण माणसं करण्याचा प्रयत्न करतात. चोरापासून माणसाला त्रास होतो. शेतामध्ये आपण भुईमुगाच्या शेंगा पेरल्या आणि त्याला डुकरं लागले. त्या डुकराचा काय झाला? त्रास झाला. मग ते डुकरं येऊ नये त्याच्यासाठी म्हणून माणसं त्या प्रयत्न करतात. भोवतालून कुंपण घेतात किंवा साड्या बिड्या लावतात किंवा काही लोक जाळे बिळे लावतात. काही लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. आणि ते एकदा डुकराचा त्रास दूर झाला म्हणजे दुःख दूर झालं. मग आता त्या दुःखाच्या निवृत्तीची पुन्हा इच्छा होणार आहे काय? नाही. तर दुःखाची निवृत्तीची इच्छा आणि परमानंद त्याच्या प्राप्तीची इच्छा, अशा दोनच इच्छा माणसाला आयुष्यामध्ये निर्माण होतात. मग आता सुखाची प्राप्ती करून देण्याकरता अनेक साधनं आणि दुःखाची निवृत्ती करण्याकरता सुद्धा अनेक साधनं. पण हे सगळे साधनं कशाकरता म्हणलं तर सुखप्राप्ती करता आणि दुःखाच्या निवृत्ती करता. माणसं छानसा बंगला असावा असं म्हणतात. कशाकरता? सुखप्राप्ती होण्याकरता. पत्नी असावी, पती असावा, मुलंबाळं असावेत, मनासारखं सगळं असावं. कशाकरता? सुख प्राप्त व्हावं म्हणून. आणि त्याच्याशिवाय दुसरे काही उपाय आपण करतो. डॉक्टर लोकांची ओळख करून घेतो, त्याच्यासंग दोस्ताना करतो. कशामुळं? दुःख निवारण करते म्हणून. दुःखाच्या निवृत्तीची इच्छा म्हणून त्या डॉक्टरची गरज, त्या शेतातले डुकरं निवारण करण्याचे ते साधनाची गरज वगैरे वगैरे. दुःख निवृत्तीचे काही साधनं आणि सुखप्राप्तीचे काही साधनं. मग असे सुखप्राप्तीचे अनेक साधनं आणि दुःख निवृत्तीचे सुद्धा अनेक साधनं. मग हे सगळे साधनं आपण संसाराच्या द्वारा मिळविण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळे साधनं संसाराच्या द्वारा मिळविण्याचा प्रयत्न करतो. मग या साधनाच्या द्वारा कधीकधी आपल्याला सुख मिळतं आणि कधीकधी दुःख मिळतं. पाठीमागं आपण बघितलं. कायमस्वरूपी हे संसारातले साधनं सुखही कधी देऊ शकत नाहीत आणि कायमस्वरूपी दुःखही कधी देऊ शकत नाही. माणसाला सुख पाहिजे ते कायमस्वरूपी पाहिजे का कधीमधी पाहिजे? कायमस्वरूपी. दुःख निवारण व्हावं वाटतंय ते कायमस्वरूपी व्हावं वाटतंय का कधी कधी निवारण व्हावं, कधी आलं तर चालतंय असं आहे का? येऊच नाही असं वाटतं आहे की नाही? तर दुःखाचं जे दुःख जे येतं आहे तर त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असेलच की. मग त्या दुःखाचं कारण काय आहे? पुन्हा त्या कारणाचं अजून काही कारण आहे काय? पुन्हा अजून त्या कारणाचं काही कारण आहे काय? तर असा शोध घेता घेता पूर्वीचे ऋषीमुनी जाऊन पोचले स्वस्वरूपाच्या अज्ञानापर्यंत. म्हणजे हे दुःखाचं सगळ्यात मोठं कारण त्या अज्ञानाच्या पलीकडं दुसरं कोणतंच कारण नाही. कारण शोधित गेले. दुःख कशामुळं मिळाले बुवा? तर आपलं कर्म आहे त्याला कारण. कर्म काय केलं आपण? तर कर्तृत्व भोक्तृत्व ही बुद्धी होती. कर्तृत्व भोक्तृत्व का बुद्धी निर्माण झाली? तर या देहाला आपण मी म्हटलं, देहाच्या संबंधी पदार्थाला माझं म्हटलं, ह्यांना का मी माझं म्हटलं? तर खऱ्या आपल्या स्वरूपाची काय होती? अज्ञान होतं आहे की नाही? ओळख नव्हती. म्हणजे शेवटी कुठं जाऊन टेकलं? ते अज्ञानापर्यंत जाऊन टेकलं.
हे दुसऱ्या तरंगामध्ये खूप सुंदर विषय आलेला आहे. दुःखाचे कारण काय? शरीर हे प्रत्यक्ष दुःखाला कारण आहे, कारण सगळे सुखदुःख शरीराच्या द्वाराच माणसाला भोगायला मिळतात. म्हणून शरीर दुःखाचं कारण आहे पहिलं. शरीराचं कारण कोण आहे? तर पापपुण्य हे शरीराचं कारण आहे. पापपुण्याचं कारण काय आहे? तर कर्तृत्व भोक्तृत्वाचं कारण काय आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान का होते माणसाला? तर भेद ज्ञान असल्यामुळे होते. भेद ज्ञान का झालं? तर खरं ज्ञान परमात्मा मी कोण आहे त्याचं अज्ञान असल्यामुळं. अशा प्रकारची लांबलचक परंपरा दुसऱ्या तरंगात हा विषय आपल्याला येईल. हा, तर अशा प्रकारे कारणसह वर्तमान दुःखाची निवृत्ती, कारणासहित संसार दुःखाची निवृत्ती, ही आपली पहिली अपेक्षा आहे. इथं वर काय लिहिलं आहे? आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्ममरणादी दुःखास कारण आहे. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या दुःखालाच काय म्हणायचे? जन्ममरणादी दुःखाला अनर्थ म्हणायचे. आणि त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती हा एक पक्ष झाला. म्हणजे एक बाजू झाली त्या मोक्षाची. मोक्षामध्ये दोन बाजू, एक दुःख निवृत्ती आणि परमानंदरूप प्राप्ती. पाठीमागं आपण जर विषय त्या मुमुक्षुता जर आपण पाहिली तर त्या मुमुक्षुतीमध्ये आपल्याला असंच सांगितलेलं आहे की ब्रह्मप्राप्ती आणि संसारूपी बंधाची निवृत्ती. ठीक नाही, असे दोन भाग सांगितले. ब्रह्मप्राप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती म्हणजेच कारणसह अज्ञानासह वर्तमान प्रपंच जन्ममरण इत्यादी संसार दुःखाची निवृत्ती. असे दोन पक्ष या मोक्षामध्ये आहेत. मोक्ष म्हणजे ह्या दोन गोष्टी मिळून मोक्ष. तर त्याच्यातली जे संसार बंधाची निवृत्ती आहे त्या संसाराच्या दुःखाला अनर्थ म्हणतात. आणि त्या संसाररूपी दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंदरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती. परमानंदरूप कोण आहे? ब्रह्म आहे. परमात्मा ब्रह्म हे कोण आहे? परमानंद स्वरूप आहे. आणि हे दोन गोष्टी मिळून जो मोक्ष, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशा दोन मिळून मोक्ष, तो प्राप्त होणे, या मोक्षाची प्राप्ती होणे हे या ग्रंथाचे परमप्रयोजन म्हणजे फल आहे. तर तो मोक्ष प्राप्त होणे हे या ग्रंथाचं फळ आहे. आणि तो मोक्ष मागं सांगितल्याप्रमाणे याच जन्मात आम्हाला मिळवायचा आहे. हां, परमप्रयोजन. परमप्रयोजन म्हणजे श्रेष्ठ प्रयोजन. आता प्रयोजनामध्ये दोन प्रकार सांगितले, खाली आले ते विषय. मोक्ष प्राप्त होणे हे परमप्रयोजन आहे, सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे. आणि त्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर मग माणसाला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही, काही प्राप्तव्य शिल्लक राहत नाही. शास्त्र त्याला कोणत्याही गोष्टीची आज्ञा करत नाही, कारण तो आता जिंकलेला माणूस आहे. पाप पुण्य काहीच नाही त्याच्या, कुठलाच काही नाही. पुण्य नाही, वासना. कारण सगळ्या गोष्टी ते मोक्ष मिळविण्याकरताच. आणि मोक्ष मिळाला की सगळ्या नियमातून मुक्ती झाली. नियम सोडून गेले तर मोक्ष मग सुटून जाईल असं होत नाही. एकदा मोक्ष मिळाला की मिळाला, ते पुन्हा हातचा सुटून जात नाही. एकदा ज्ञान झालं मी ब्रह्म आहे, आता ते कधी संपल सांगा बरं? कशानं संपल? काही केलं तरी ते संपत नाही. एकदा मी वाचायला शिकलो, मग 5 वर्ष पुस्तकच हातात घेतलं नाही, वाचलंच नाही, काही विसरून जाते का? ते नाही जात. एकदा मी लहानपणी कधीतरी पोहायला शिकलो, आता किती वर्ष झाले पोहलंच नाही, विसरून जाते का? ते पाण्यात पडल्याबरोबर लगे पोहायला सुरुवात होते माणसाची, कारण ती गोष्ट अवगत झाली आहे. तसं मोक्ष एकदा प्राप्त झाला रे झाला की तो पुन्हा कधीच हातातून सुटून जाणं शक्य नाही. आणि हातातून सुटून जाणं शक्य नसल्यामुळे त्याला सांभाळून ठेवण्याकरता कोणत्या साधनाची गरज नाही.
म्हणून मोक्षाच्या नंतर काही करावंच लागत नाही. कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम इत्येव तृप्यती असं पंचदशीमध्ये सांगितलेलं आहे. जे काही करायला पाहिजे होतं ते केलं, जे काही मिळवायला पाहिजे होतं ते मिळालं. त्या दिवशी जीवन खऱ्या अर्थाने धन्य झालं. धन्योहम धन्योहम धन्य धन्यो धन्य पुनः पुनः असं म्हटलेलं आहे. मी आज खऱ्या अर्थाने धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. धन्य मी मानेन आपुले संचित घेन ते नित्य प्रेम सुख. आता निश्चिंतीने पाहू आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेची या. आता निश्चिंतता झाली. आता कसली चिंता राहिली नाही आणि काही करायचंही शिल्लक राहिलं नाही. मागं जे केलं ना त्याचंच कौतुक आज करायची गोष्ट आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाममंगळाचे ते निवडे. मागं जे वेच केला, या परमार्थ साधना करण्यामध्ये जो खर्च केला, आम्ही आयुष्याचा खर्च केला, द्रव्याचा खर्च केला, अजून काय काय जे काही आम्हाला इथं सहन करावं लागलं, ते सहन केलेल्या गोष्टीचं कौतुक वाटायला लागतं त्यावेळेस, की काय सहजासहजी आपण याच्या नादी लागलो, काही ध्यानीमनी नसताना, आणि आज त्याचा परिणाम आपण मोक्षप्राप्तीपर्यंत येऊन पोचलो. माझे ते ग्रंथ धन्य आहेत, माझे ते श्रीगुरु धन्य आहेत, मी केलेली ती साधना धन्य आहे, अशापर्यंत सगळे धन्यतेचेच उद्गार त्याच्या मुखामधून बाहेर पडतात. पंचदशीमध्ये फार तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे. तृप्त झालेल्या माणसाचं लक्षण, तृप्त होण्याचं साधन काय? आत्मानं चेद विजानीयात दयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंजरे. आत्मानं चेद विजानीयात, जर आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर, आत्मानं चेद विजानीयात अहमस्मीति पुरुषः, तो आत्मा, तो परमात्मा मीच आहे, अशा प्रकारचा जर एखाद्या माणसाला निश्चय झाला तर किमिच्छन्, तो आता कशाची इच्छा करील, कस्य कामाय, कोणाकरता इच्छा करील, शरीरम अनुसंजवरेत, या शरीराला का उगाच त्रास देईल, तो काहीच करणार नाही, करायची गरजही राहिली. अशा प्रकारचं हे तृप्तिदीप प्रकरणाच्या सुरुवातीचा श्लोक पंचदशी. तर ही कृतकृत्यतेची अवस्था प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे, सगळ्यातून मुक्ती मिळणे, कुठलंच बंधन न राहणे. संसाराचं तर बंधन नाहीच नाही, पण परमार्थाचंही बंधन न राहणे, मोठी मजेशीर गोष्ट आहे. कधी कधी आपल्याला शेतामध्ये पाळ्यात काटा मोडतो, आणि शेतात काटा मोडल्याच्या नंतर शेतामध्ये दुसरा एक काटा घेतात माणसं, आणि त्या दुसऱ्या काट्यानं पायात घुसलेला काटा काढून टाकतात. मग आता ते पायात गेलेला काटा या काट्यानं काढून टाकला, माझा त्रास कमी केला, मग या काट्याचे उपकार होते की नाही? उपकार आहेत. मग ते उपकार केलेला काटा खिशात घालून ठेवतात काय? नाही. मग ते काय करतात? तेही टाकून देतात. नुसता टाकून देणार, त्याचं ते तोंड असं धोंड्यावर घासून टाकून देतात. पुन्हा एक पायात कोणाच्या घुसून. कारण जेवढा तो काटा विषारी होता, तेवढाच हा सुद्धा काय आहे? विषारी आहे. हो, मोठी मजेशीर गोष्ट आहे. मला जसं आत्मस्वरूपाचं अज्ञान विषारी आहे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं जसं संसार भोगायला लावला आम्हाला आत्तापर्यंत, येणेमज भोगविल्या खाणी, नाही की नाही? हसता छंद लागला, हसता छंद लाविला म्हणे, माजलो मी माझे प्रमाणे, केली बोडणी विटंबना. ते मनाचं वर्णन आहे त्या ठिकाणी, पण वस्तुतः त्या अज्ञानामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भोगाव्या लागल्या. अज्ञान चांगलं आहे का मग? ते नाही. मग त्या अज्ञानाचं निवारण करण्याकरता ब्रह्मज्ञान नावाचा एक दुसरा काटा घेतला, आणि ह्या ब्रह्मज्ञान नावाच्या काट्याने अज्ञान नावाच्या काट्याचा काय केला? काटा काढला. मग आता हे ब्रह्मज्ञान नावाचा काटा तसाच खिशात घालून ठेवायचा काय? नाही, तर तो काटासुद्धा टाकून द्यायचा.
म्हणजे त्या ब्रह्मज्ञानाचं सुद्धा बंधन राहता कामा नये. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. जैसे जाळुनिया तृण वन्हीही विझे आपण, तैसे काय ज्ञानही नुरे. जसं सगळं तणकट धुरा फुकून दिला आपण सगळा गवताचा, आणि ते धुरा फुकून दिल्याच्या नंतर अग्नीने काय केलं, त्या धुऱ्यावरचं सगळं गवत जाळून टाकलं. आणि मग सगळ्यात शेवटी अग्नी तरी राहिला का तिथे शिल्लक? अग्नी शिल्लक राहिला नाही, तोही समाप्त झाला. आणि ते जर अग्नी शिल्लक राहिला असता तर कोणाची तरी वळी पेटविली असती त्याला, म्हणून तोही त्या ठिकाणी समाप्त झाला पाहिजे. तसंच आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती केली, आणि अज्ञानाची निवृत्ती केल्याच्या नंतर ते ज्ञान पुन्हा जवळ राहता कामा नाही, ते ज्ञानही जिरून जावं. हां, ज्ञानाने अज्ञान नाहीसं करून टाकलं, आणि मग तेही स्वतः राहिलं नाही. जसं ते पहिलं गोष्ट सांगत होते, काळी घारण पांढरी घार ऐकण्यात असंच सगळ्याची. एकानं बंगालला गेला म्हणून, बंगालमध्ये ते पहिलं बंगाली विद्या फार तिथं चालायची. आता हां, बरं हां, ते बंगाली विद्या म्हणजे जादू बिदू हे आहे की नाही, ह्याला बंगाली विद्या म्हणतात. ते बंगालमध्ये जास्त प्रसिद्ध आहे ती विद्या. आज तिकडं आहे की नाही कोणास ठाऊक. तर तिकडं गेला एक आपल्या इकडचा माणूस, आणि तिकडं एका त्या बंगाली विद्या शिकलेल्या बाईला त्यानं पसंत केलं आणि पत्नी करून घरला आणलं. मग आता ती बंगाली विद्या शिकलेली होती, तिला जादू बिदू सगळंच येत होतं. आणि घरी आल्याच्या नंतर तिनं नवऱ्याच्या हातून असे कामं करून घ्यायला सुरुवात केली. हे काम कर, नाही तर तुला मी काय करते, कुत्रच करते म्हणायचं. हे काम केलं असतं बरं आहे, नाही तर तुला मी मांजरच करते. हे काम केलं असतं बरं आहे, नाही तर तुला मी गोमाशीच करते, असं काही म्हणायची. आणि तिच्या भेवानं हे माणूस असा मराय टेकला. महाराज कुठवर पळा, रात्रंदिवस दमच पडू द्यायची नाही. रात्रशाही पळा आणि दिवसाही पळा. मग एका मित्रानं त्याला विचारलं, अरे म्हणले तू एवढा धडधाकट माणूस, चांगला असा स्ट्रॉंग मजबूत, आणि असा मराय कसं काय झालास? हाडं सगळे तुझे उघडे पडले, काय कारण? ते म्हणला काय सांगू, रडत सांगायला सुरुवात केली. म्हणला तिकडून बायको करून आणली म्हणला जादू करणारी, आणि त्या बाईनं माझ्यावरच जादू करायला सुरू केली. म्हणला मलाच म्हणाली, म्हणला कुत्रच करतो, मांजरच करतो, कोलच करतो, लांडगच करतो. पहिली घरची असेल त्रास देईल. मग ते मित्रानं सांगितलं, घाबरून जाऊ नको म्हणले, अजून एकदा बंगालला जाय आणि दुसरी करून आण. म्हणला एकच मला वाचू द्यायचा वाद दिसना झाला आहे, दुसरी करून आणून कसं होईल? नाही म्हणले, आण तर खरं, नंतर सांगतो मी तुला काय करायची. मित्राचं ऐकून त्यानं बंगालमध्ये जाऊन दुसरी एक बाईक घेऊन आला. मग आता इथं आल्याच्या नंतर या सवतीचं भांडण लागायला लागलं. मग आता सवतीचं भांडण लागू लागलं त्यावेळेस हे दुसरी आणलेली पत्नी एक दिवस आपल्या नवऱ्याला म्हणायला लागली, खेवका म्हणली आमच्या दोघीचं काही जुळत नाही, आमच्या सवती आम्ही रोजच भांडण करून घ्यायला, त्याच्यापेक्षा एक आयडिया करू, उद्या आम्ही असंच भांडण करून घेणार, आणि भांडण करून घेत असताना मी तुमच्याजवळ हे मंत्रून देते म्हणली, उडीद, हां उडीद देते मंत्रून तुमच्याजवळ, आणि भांडण करत असताना आम्ही दोन्ही घारी बनता म्हणली, घारी भांडण करीत. आणि ह्या 2 घारी बघितल्या की तुम्ही माझ्या डोसक्यावर हे उडीद टाकायचे, आणि हे मुगत दुसऱ्या खिशात ठेवा, हे तिच्या डोसक्यावर टाकायचे. म्हणजे काय होईल की ती मरून जाईल आणि मी पुन्हा जिवंत होईल. माझ्या डोक्यावर उडीद टाका आणि तिच्या डोक्यावर
मुगं टाका, ती मरून जाईल आणि मी पुन्हा जिवंत होईल, दोघं आनंदानं मस्त संसार करू, असं त्या दुसऱ्या आणलेल्या बायकोनं सांगितलं. ते म्हणला हो गड्या, म्हणला लई ताप झाला म्हणला हे माग. ती बी जादूगर नसते. हां, ती जादूगारीनच होती. आणि मग त्यानं ते एका खिशात मुगं घेतले, एका खिशात उडीद घेतले. मग दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिचं भांडण सुरू झालं. भांडण सुरू झाल्याच्या नंतर यानं खिशात हात घातला, ते मुगं घेतले हातात आणि त्या पहिल्या बायकोच्या डोसक्यावर टाकले. ती फडफड फडफड केली आणि मरून गेली जाग्यावर. मेल्याच्या नंतर ते उडदाच्या खिशात हात घातला आणि ते उडीद काढून त्या दुसऱ्या बायकोच्या डोक्यावर टाकणार, एवढ्यात त्याचा मित्र आला, त्याचे हात धरले. म्हणला काय पागल झालास काय, वेळ लागलं का तुला? अरे म्हणला ही काळी घार जितकी वाईट होती की नाही, तितकीच ही पांढरी घार वाईट आहे. हां, हिच्या डोक्यावर उडीद टाकू नको, हिच्या डोक्यावर ते मुगस टाक उरलेली असले तर, नाही तर घाल काठी एक डोसक्यामध्ये हिच्या, हिलाही टाक मारून. काळी घार काही पांढरी घार. हां, काळी घार जितकी वाईट तितकीच कोण आहे, ते पांढरी घार. त्याप्रमाणे अज्ञान जसं वाईट आहे तसंच त्या अज्ञान निवर्तक असलेलं ब्रह्मज्ञानसुद्धा वाईटच आहे असं म्हणायला. म्हणजे अज्ञान निवृत्त झाल्याबरोबर काय, अज्ञान निवृत्त झाल्याची. हां, आजच त्याला वाईट म्हणायचं नाही, कारण अजून आपण त्याच्याजवळही गेलो नाही. तर तेही नष्ट झालं पाहिजे, तेही निवारण झालं पाहिजे. तर अशा प्रकारे मोक्ष म्हणजे सगळ्यातून मुक्ती, याच्याकरता मी सांगू लागलो. मोक्ष म्हणजे काय, सर्वच प्रकारच्या बंधनातून मुक्ती. त्या ज्ञानाचंही बंधन शेवटी नको. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ नेदी भ्रम, असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. ते अहम ब्रह्म नावाचा हा सुद्धा एक प्रकारचा भ्रमच आहे तिथं गेल्याच्या नंतर. कारण अज्ञान जसं भ्रम आहे तसं अज्ञानाचं निवारण करणारं ज्ञानही काय मग खरं आहे का ते? तेही भ्रमात्मकच ज्ञान आहे. भ्रमेणत्वं भ्रमेनाहम भ्रमेणोपासको जनाः भ्रमेणेश्वर भावश्च भ्रममूलमिदं जगत, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. भ्रमेणत्वं, हे शिष्य तू भ्रमाने स्वतःला शिष्य समजत आहेस. भ्रमेण अहम, मी श्रीगुरू म्हणून जे तुझ्यासमोर आहे हे सुद्धा भ्रमानेच आहे. भ्रमेणत्वं भ्रमेणाहम भ्रमेणोपासको जनाः, हे उपासना करणारे लोकसुद्धा भ्रमानेच उपासना करत आहेत. भ्रमेणेश्वर भावश्च, ईश्वर भावसुद्धा काय आहे, भ्रमानेच तुला भासतो आहे. कारण हे सगळं जगत भ्रममूलक आहे. या जगामध्ये सत्य म्हणून कोणतीही गोष्ट आपल्याला दिसत नाही, सगळं भ्रममूल आहे. आणि म्हणून ते ब्रह्मज्ञानसुद्धा एक दिवस काय ठरणार आहे, भ्रममूल. अशा प्रकारे त्या ज्ञानातूनही मुक्ती म्हणजे मोक्ष. अशा प्रकारचा जो मोक्ष आहे, संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप असलेले जे परब्रह्म, त्या परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणे, असं जे मोक्ष आहे. आणि त्या मोक्षाची प्राप्ती म्हणजेच प्रयोजन. ते या ग्रंथाचं काय आहे, प्रयोजन आहे. समजलं? वरून बघा आता. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्ममरणादी दुःखास कारण आहे. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान, अज्ञानासह वर्तमान म्हणजे अज्ञानासहित ते दुःख, अज्ञानाबरोबर अज्ञानासह राहणारं जे ते दुःख आहे, त्या दुःखाची त्या अज्ञानासह निवृत्ती होणे आणि परमानंदरूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणे, हे या ग्रंथाचे परमप्रयोजन आहे. समजलं एवढं? चला पुढे आता. आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते प्राप्त होणे, हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन, असे दोन प्रयोजन.
साध्य जे आहे त्या साध्याला परमप्रयोजन म्हणायचं आहे आणि त्या साध्याचं जे साधन आहे त्याला अवांतर प्रयोजन म्हणायचं. जसं भूक निवारण होणे हे परमप्रयोजन आहे, तृप्ती होणे, भूक निवारण होणे हे परमप्रयोजन आहे. पण ते भूक निवारण करण्याकरता पुरणाची पोळीच पाहिजे असं आहे काय? नाही. भाकर खाली तरीही भूक भागते, चपाती खाली तरी भूक भागते, खिचडी खाली तरी भूक भागते, पोहे खाली तरी भूक भागते, काही जरी खायला मिळालं तरी भूक भागते. म्हणजे भूक भागणे हे परमप्रयोजन झालं. आणि हे जे साधनं आहेत या साधनाला काय म्हणायचं आहे? अवांतर प्रयोजन. तेवढे महत्त्वाचं नाही आहे. त्या परमप्रयोजना एवढं महत्त्वाचं आहे का हे? नाही. हे अवांतर प्रयोजन. जसं पंढरपूरला जाणे हे परमप्रयोजन, आणि मग रेल्वेनं जा, बसगाडीने जा, किंवा स्वतःचं एखादं वाहन घेऊन जा, किंवा पायी पायी जा, कोण्याही प्रकारे तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता. क्लास 1च्याच डब्यामध्ये बसून गेलं तरच पंढरपूरला जायला मिळतंय असं आहे का? AC च्या डब्यात बसून गेलं तरच आपण पंढरपूरला जाऊ शकतो असं नाही. त्याच रेल्वेमध्ये पॅसेंजरच्या डब्यात बसून गेलं तरी आपण कुठं जातो? पंढरपूरला जातो. आणि AC च्या डब्यात जाणारे जितक्या वेळा जातात तितक्याच वेळा जातो, काही मागं पुढे होत नाही. त्याप्रमाणे हे अवांतर साधन, ह्याला अवांतर प्रयोजन म्हणायचं. रेल्वे सापडणं हे अवांतर प्रयोजन आणि पंढरपूर सापडणं हे परमप्रयोजन. साध्याला परमप्रयोजन म्हणायचं आहे आणि त्या साध्याचं जे साधन आहे त्या साधनाला अवांतर प्रयोजन. जसं संसारामध्ये जर बघायचं ठरलं, पैसा परमप्रयोजन आणि त्या पैशाचे मिळविण्याचे जे साधन, कोणी शेती करून मिळवत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी व्यापार करत असेल, कोणी अजून काही करत असेल, तर हे अवांतर प्रयोजन. ते साधनं प्राप्त होणे अवांतर प्रयोजन आणि पैसा मिळणे हे परमप्रयोजन. काही काय करणार, पैसे आणाले की नाही? हां, परीक्षेला जाण्यासाठी जे पुस्तक आहेत ते वाचणं परमप्रयोजन. इतर पुस्तक वाचतो इतर विषयाचे ज्याचं काही संबंध नाही परीक्षेसोबत, ते अवांतर वाचन. ते अवांतर वाचन किंवा परीक्षा हे परमप्रयोजन आणि त्या परीक्षेच्या संबंधित असलेले पुस्तकं मिळणं, साधन मिळणं हे अवांतर प्रयोजन. तर असे दोन प्रयोजनं इथेही बघायला मिळतात. मोक्ष प्राप्त होणे हे परमप्रयोजन आहे आणि त्या मोक्षाचं साधन असलेलं जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणं हे काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. समजलं? आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे. आता सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती कोणाला अपेक्षित नाही सांगा? सगळ्यांना वाटते आपल्या पाठीमागं दुःख राहू नये. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं, त्रास व्हावा, नेहमी कष्टच मी उपसित राहावं असं वाटतं का कोणाला? कोणालाच वाटत नाही. दुःख हे सगळ्यांनाच नको असतं. बैला जनावरांनासुद्धा दुःख हे नको असतं. आणि सुख सगळेच त्या सुखाची अपेक्षा करतात, सगळेच त्या सुखाची प्रार्थना करतात. सुख मला कधी मिळेल, सुख मला कधी मिळेल. मग ते माणसंच करतात असं नाही, तर जनावरं ढोरंसुद्धा सुखाची अपेक्षा करतात. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. हिरवा चारा दाखविला की बैल जवळ येते आणि तेच पाठीमागं लपून घेतलेली काठी जर दाखविली तर जवळ आलेलं दूर जाते. त्याचं कारण त्यालाही ते काठी दुःखदायी वाटते आणि ते चारा सुखदायी वाटतो. म्हणून दुःखाची निवृत्ती व्हावी अशी सगळ्याचीच अपेक्षा आहे आणि सुखाची प्राप्ती व्हावी ही सुद्धा सगळ्यांची अपेक्षा आहे. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे.
म्हणून मोक्षास परमप्रयोजन म्हटले. आणि म्हणूनच मोक्षाला आम्ही काय म्हटलं? परमप्रयोजन म्हटलं. कारण सगळ्यांना जे पाहिजे त्याला परमप्रयोजन म्हणायचं. त्याच्यातून कोणीच नाही सुटला पाहिजे. इंद्रदेव जे स्वर्गाचा इंद्रदेव आहे त्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे? त्यालाही सुख पाहिजे आणि त्यालाही दुःख नको आहे. इंद्रदेवसुद्धा. ब्रह्मदेवाला काय पाहिजे असेल हो? त्यालाही तेच पाहिजे. म्हणून मुंगीपासून ते थेट ब्रह्मदेवापर्यंत थोडासा गुळाचा खडा इथं आणून ठेवा, आत्ता लगे 5 मिनिटात मुंग्या जमा होतील. कारण त्या मुंग्यांनासुद्धा सुखाची अपेक्षा आहे. आणि त्याच मुंग्याच्या भोवताल ते खडू ओढा. त्या खडूजवळ येतील का त्या मुंग्या? नाही. कोणीतरी म्हणलं महाराज काय करावं, मुंगळेच लय झाले. त्याला म्हणलं खडू फिरवा की. नाही म्हणला, त्या खडूलाच मुंग्या लागल्यात म्हणला. असं होते का कधी? नाही. ते हरिभक्तीपरायणे इंगळे महाराज उदाहरण सांगायचे. ते कोणीतरी गेलं म्हणले दुकानात मुंग्याचं औषध घ्यायला विकत. तर त्यावेळेस त्या दुकानदारानं सांगितलं म्हणले थांबा जरासं, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, अहो द्या की लवकर, अहो थांबावं जरासं, अहो द्या की लवकर. अहो म्हणले त्या मुंग्याच्या औषधामध्येच मुंग्या झाल्यात म्हणले. ते पोरगं काढून द्यायला म्हणले तिकडून, थांबा जरासं. तर त्या मुंग्यांनासुद्धा त्या औषधाची गरज नाही. त्या औषधापासून त्या बिचाऱ्या दूरच पळतील. म्हणजे दुःख कोणालाच नको आहे, सुख मात्र सगळ्यांना पाहिजे आहे. म्हणून आम्ही या मोक्षाला काय म्हटलं? परमप्रयोजन म्हटलं. कारण सगळ्याला याची गरज आहे, म्हणून हे परमप्रयोजन आहे. म्हणून मोक्षास परमप्रयोजन म्हटले. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्तीरूप आणि सुखप्राप्तीरूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परमप्रयोजनाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परमप्रयोजन म्हणजे फळ आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. मोक्षाला काय म्हटलं? परमप्रयोजन म्हटलं. आणि ज्ञानाला अवांतर प्रयोजन म्हटलं. अवांतर का? तर त्या ज्ञानाच्या योगाने मोक्षाची प्राप्ती होते. ते साधन आहे. ज्ञान हे काय आहे? साधन आहे. आनंदरूप किंवा दुःखरूप आहे का ते ज्ञान? नाही. तर त्या ज्ञानाने आनंदरूपतेची प्राप्ती होते आणि दुःख निवृत्तीची प्राप्ती होते. दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून ते ज्ञान हे त्या मोक्षाचं काय झालं? साधन झालं. आणि साधन म्हणून त्याला अवांतर प्रयोजन म्हटलं. आणि साध्य म्हणून मोक्षाला काय म्हटलं? परमप्रयोजन म्हटलं. तर प्रयोजनामध्ये असे 2 प्रकार. प्रयोजनाचं वर्णन चालू आहे ना. मग प्रयोजन 2 प्रकारचं प्रयोजन. एक परमप्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. परमप्रयोजन काय आहे? मोक्ष हे परमप्रयोजन आहे. आणि अवांतर प्रयोजन त्याला प्राप्त करून देणारं ज्ञान हे साधन असल्यामुळे अवांतर प्रयोजन आहे. तर अशा प्रकारे आपला हा विषय आजचा पक्का झाला. दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. हे ज्ञान कसं आहे? दुःख निवृत्ती किंवा सुखप्राप्ती रूप नाही. ज्ञानाच्या साधनाने मोक्षरूप परमप्रयोजनाची प्राप्ती होते. ज्ञान या साधनाने मोक्षरूप परमप्रयोजनाची प्राप्ती होते, हे का नाही? म्हणून मोक्ष हे परमप्रयोजन म्हणजे फळ आणि ज्ञान हे त्याचे साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. मोक्ष हे परमप्रयोजन आहे आणि ज्ञान हे त्याचं साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. तर आज आपण या ठिकाणी पूर्ण करू. पुढचा विषय आहे संबंध वर्णन. ते आपण उद्याच्याला बघू. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम